विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्यानंतर राम शिंदे यांचा अमरावतीत धनगर समाजाचे नेते दिलीप एडतकर व धनगर समाजाच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला। धनगर समाजाला भूषणावह बाब म्हणून प्रथमच राम शिंदे यांना राज्याच्या उच्च सभागृहात विधान परिषदेचे सभापती केल्याबद्दल भाजपाचे धनगर समाजाने आभार मानले। धनगरी घोंगडी व मेमेंटो देऊन यावेळी भव्य असा नागरी सत्कार राम शिंदे यांचा केला। यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे उपस्थित होते। यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं। धनगर समाजाला न्याय देण्याकरिता, आरक्षण देण्याकरिता राम शिंदेच काफी आहे, तर देवेंद्र फडणवीस हे राम शिंदे यांच्यावर भावाप्रमाणे प्रेम करतात, तर राम शिंदे यांना सभापती पद देऊ नये यासाठी कोणी कोणी विरोध केला याची यादीच माझ्याकडे आहे, तर विरोध करणारे नाव माझ्याकडे येतात, मग मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जातो, असं वक्तव्य देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं। तर यावेळी राम शिंदे यांनी सत्कार केल्याबद्दल उपस्थित धनगर समाजाचे व अमरावतीकरांचे आभार मानले। काळजी करू नका, माझी गरज नाही पडणार तुम्हाला। माझी गरज पडली त्या ठिकाणी वरची शीख माझी आहेत, पण या समाजाला, धनगर समाजाला न्याय देण्याकरता राम शिंदे एकटाच काफी आहे, काही काळाची गरज नाही। आणि देवेंद्र फडणवीसजी, देशाचे पंतप्रधान मोदीजी, आज मोदीजींनी त्या ठिकाणी राम शिंदेला ज्या पद्धतीने या पदावर आणण्याकरता आशीर्वाद दिला, आमचे देवेंद्र फडणवीसजी यांनी राम शिंदेला ज्या पद्धतीने सर्वोच्च पदावर, अनेक लोकांनी विरोध केला, मला माहिती आहे, तो हा भाषणाचा मुद्दा नाही आहे। राम शिंदे या पदावर येऊ नये याकरता कोणी कोणी प्रयत्न केले त्याची यादी अध्यक्षाकडे असते, दुसऱ्याकडे नाही कोणाकडे। कारण पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे सर्व येतात, मग मी देवेंद्रजीकडे जातो, देवेंद्रजीला मला सांगावं लागतं देवेंद्रजी असं आहे, तसं आहे, तसं आहे। पण मला अभिमान आहे, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी हे राम शिंदेवर भावासारखं प्रेम करतात, याचा मला अभिमान। कारण जेव्हा राम शिंदेला सभापती करायचं होतं त्या दिवशीच्या देवेंद्र फडणवीसांच्या भावना ज्या होत्या त्या मला माहिती आहे। परंतु विधान परिषदेचा सभापती झाल्याच्या नंतर मी डॉक्टर बोंडे साहेबांना म्हणत होतो की विधान परिषदेच्या सभापती पदी निवड झाल्यानंतर अमरावतीमध्ये का सत्कार होतोय हे मलाही कळत नाही। आणि आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि जिल्ह्यातले सर्व विधानसभेचे सदस्य, परिषदेचे सदस्य, खासदार साहेब, राज्यसभेचे खासदार आणि सर्व लोकप्रतिनिधी देखील उपस्थित आहेत। राज्यासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका।